विचारलात ना तेव्हा जेन्युइनली आम्हाला वाटलं की काळजीपोटी विचारताय, पण नाही, तुमच्या स्वरात टोचा आहे, विखारी टोचा। आता कसल्या माणसाचं नवीन खूळ या टाईपचा। आमचे हे बाबूजींच्या चरणी लीन असतात, त्यांचंच सगळं ऐकतात, हे आवडत नाही तुम्हाला। असं आमचं म्हणणं नाही, असं आमच्या यांना वाटतं, म्हणून तुम्हाला काही सांगितलं नसेल त्यांनी। वहिनी साहेब, आई साहेबांशी असं बोलायची काहीच गरज नाही, प्लीज। आता आमच्या गरजा काय ते तुम्हीच ठरवणार का रणजित भाऊजी? हे बघा, विषयाला फाटा फोडू नका। आई साहेबांचा साधा प्रश्न आहे की दादासाहेब का खात पित नाहीये, त्याचं उत्तर द्या बस। म्हणजे तुम्हाला नाही पडलाय ना हा प्रश्न? नाही, बरोबरच आहे। या घरात फक्त आई साहेबांना आमच्या यांची काळजी आहे बघा। त्यांना पडलाय प्रश्न, आम्ही त्यांच्याशीच बोलून घेऊ, तुम्ही नका मध्ये पडू रणजित भाऊजी। बर का आई साहेब, आमचे हे लई डिस्टर्ब येतो। खरं का? डिस्टर्ब आहेत का बरं? कशासाठी? आणि असा अन्न त्याग करून काही साध्य होणार आहे का? हे तुम्ही सांगताय। तुम्ही सांगताय म्हणजे योग्यच असणार हो आई साहेब। अनुभव आहे तुम्हाला, अनुभवाचे बोले, त्याचं झालंय असं। नाही नाही, आम्ही नाही सांगू शकत तुम्हाला, आम्ही आमच्या कुंकवाच्या आज्ञेबाहेर जाऊ शकत नाही। आम्हाला यांनी बजावून सांगितलंय, काही झालं तरी कुणाला काही कळू द्यायचं नाही। पण आमचं असं झालंय की तुमच्या शब्दाबाहेर पण जाऊ शकत नाही, हे इकडं जातायत तिकडं दुर्लक्ष पण करू शकत नाही। काय करावं बाई, आम्हाला तर काही कळना झालंय बघा। हे बघा आई साहेब, रणजित भाऊजी, तुम्ही आम्हाला काही विचारलं नाही, आम्ही तुम्हाला काही सांगितलं नाही। विषय संपला, आम्हाला काही विचारू नका। हा, या बघा, तुम्ही आमच्याकडनं असं काही वदवून घेऊ शकत नाही बरं का। आता तुम्ही असंच बघणार आहात का आमच्याकडं? आम्ही जेवायचं पण नाहीये का? नाही नाही, जेवा तुम्ही, तुम्ही जेवाच। जेवल्यानंतर आम्ही थोड्या वेळ बाहेर जाऊन येणार आहोत। दादासाहेबांना सांगा आम्ही भेटायला बोलवलंय, सांगाल ना? जी, जेवा तुम्ही। तुम्ही काय करताय आमच्या खोलीमध्ये? मी ते फक्त गोळ्या द्यायला आलते। का? कशासाठी? आमची कामं करायला आमच्याकडे नोकर आहेत। तुम्हाला एवढी काम करायची हौस असेल तर घरातल्या सगळ्या नोकरांना सुट्टी द्या आणि सगळी कामं तुम्ही करा। आई साहेब, तसं खरंच नाही हो काही। मग कसं आहे, पंजाबरावांची मुलगी शोभता तुम्ही, तंतोतंत पंजाबराव। बुद्धीचा पत्ता नाही आणि कोडगेपणा, निलाजरेपणा आहेच। हद्द केली आहे तुम्ही, प्रत्येक गोष्टीची हद्द केली आहे। आई साहेब, मला तुम्हाला त्रास द्यायचा उद्देश नव्हतं, मी फक्त गोळ्या ठेवायला आलते। हे बघा, मी जातच होते अशी। नको, त्या गोळ्या घेऊन जा त्या। त्या गोळ्या आम्ही घेणार नाही आहोत। तुम्हाला स्पष्ट शब्दात, तुम्हाला समजेल अशा शब्दात सांगितलं होतं, आमच्या डोळ्यासमोर यायचं नाही।
आता हेमंतदाजींबरोबर आलात का पुन्हा पुन्हा येताय तुम्ही? काय काय आनंद मिळतो आमचं रक्त जाळून तुम्हाला? आत यावं का आईसाहेब? या दादासाहेब. राजश्रींनी सांगितलं आपण आम्हाला बोलवलं. हो या, बसा. आई साहेब मी एक मिनिट गप्प राहा. दादासाहेब काय चाललंय? 2 दिवस झाले तुम्ही अन्न ग्रहण केलेलं नाहीये. आम्ही चौकशी केली, तुम्ही दूध आणि फळं पण नको म्हणालात. काय झालंय? काय अर्थ आहे या वागण्याचा? बाबूजी मार्ग. शरीराला आणि मनाला वेदना देणारी कुठलीही गोष्ट घडावी असं कुठल्याच सामान्य माणसाला वाटत नाही. पण आम्ही तुमचे सुपुत्र आहोत ना, नाईलाज आहे आमचा. आईसाहेब, घरातला कलह आम्हाला सहन होत नाही आणि आम्ही त्यावर काही करू शकत नाही. म्हणून हा आत्मक्लेशाचा पर्याय, आत्म्याचा आवाज ऐकणं आणि त्यानुसार चालणं, आता हेच आमचं भागध्येय. दादासाहेब अहो, आईचंच हृदय तुमचं समजू शकतो. आईसाहेब, आम्ही फार त्रास देणार नाही तुम्हाला. लवकरात लवकर आम्ही आमच्या बाबूजींच्या सेवेसाठी कायमचं ऋषिकेशला जाण्याचं ठरवलंय. मग काय, दृष्टी आड सृष्टी, आबादी आबाद. नाही दादासाहेब. आईसाहेब, आम्हाला या कलहाचं कारण व्हायचं नाही आणि तुम्हाला त्रास पण द्यायचा नाही. दादासाहेब, घरामध्ये कलह असतील तर ते सोडवण्याचा प्रयत्न करणं यात पुरुषार्थ आहे, त्यापासून पळून जाण्यात नाही. तुम्ही असे आत्मक्लेश करून घेण्यापेक्षा ते कलह सोडवता कसे येतील ह्याचा विचार करा. केलंय. पूर्ण विचार केलाय. पण आईसाहेब, आमचा विचार तुम्हाला पटणारा नाही. ते तुम्ही ठरवू नका, तुमचा विचार सांगा. जशी आपली आज्ञा. बाबूजी, शक्ती दो सुनने की. आईसाहेब, आम्हाला असं वाटतं की आपण सुजितरावाच्या लग्नाला होकार द्यावा. आमच्या मनाला जे योग्य वाटलं ते आम्ही सांगितलं. आईसाहेब, सुजितराव आधीच मनानं आपल्यापासून दूर झालेत आणि या लग्नाला जर आपण होकार दिला नाही तर ते अजून लांब जातील. तुकडा पडेल ढाले पाटलाच्या घराचा. आणि आम्हाला ते सहन होणार नाही. आमचे बाबूजी काय म्हणतात, आपली माणसं हेच आपलं खरं धन आणि आपण हीच माणसं एक एक करून गमावतोय.